महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळतंय। हवामान खात्यानं मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक आणि पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी केलाय। सकाळपासूनच मुंबईत ढगाळ वातावरणासह मुसळधार पाऊस सुरू आहे। उपनगरात मध्यरात्रीपासून पाऊस सुरू असून लोकल व रस्ते वाहतूक सध्या सुरळीत आहे। मात्र दुपारनंतर अतिवृष्टी झाल्यास सखल भागात पाणी साचण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे डोंगरी व तितूर नदीला पूर आलाय, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। काढणीवर आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। धाराशिव तालुक्यात तोरणा नदीला पूर आल्यानं प्रशासनानं सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिलाय। पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट असून घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग सुरू असून नाशिकमधील गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आलंय, त्यामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आलेला आहे आणि नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। रविवारी 28 सप्टेंबर रोजी सकाळी 8 पर्यंत राज्यातील तब्बल 548 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे। नद्या ओढ्यांना पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। परिणामी शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं असून हतबलता वाढलेली आहे। अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नांदेड, लातूर, नाशिक, सोलापूर, पुणे, रायगड आणि मुंबईसह अनेक जिल्हे पुराच्या मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत। जायकवाडी, उजनी, कोयना, गंगापूर, बिंदुसरा, एलदरी, गोसेखुर्द, बेंबळा, धामणी, खडकवासला व भातसा यासारख्या महत्त्वाच्या धरणांचे दरवाजे उघडलेले आहेत। गोदावरी आणि सीना नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली असून पाणी पातळी वाढल्यानं नदीकाठची गावं धोक्यात आहेत। मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कपाशी, झेंडू, मूग, ऊस, मका, बाजरी आणि कांदा या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। अनेक शेतकऱ्यांच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं असून जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान झालंय। वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व अधिकारी प्रत्यक्ष फील्डवर राहून काम करण्याचे आदेश दिलेले आहेत।